तुमच्या चॅनलचं आहे ना शॉर्ट आउट देणार आहे। हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आता जवळजवळ आहे ना 6:15 वाजलेत सायंकाळचे। तर सर्वांना गुड इव्हिनिंग। तर आता व्हिडिओ पूजा वगैरे करून घेणार आहे आणि संध्याकाळचे ना थोडंसं रुटीन तुमच्याशी आजचं शेअर करणार आहे। तर त्याआधी एका कमेंटचं उत्तर देते की एका ताईंनी ना कमेंट केली होती, आजच कमेंट आली ती की तुम्ही म्हणता की तुम्ही सारखं म्हणजे कामात व्यस्त असता, तर कसं काय व्यस्त असता बुवा, असं कसं काय तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवता। कारण आहे ना माझी मुलगी ती शाळेत गेल्यानंतर मला बरचसा म्हणजे वेळ भेटतो आणि काय करावं काही सुचत नाही। तर ताईंनो मी तुम्हाला सांगते की मी स्वतःला कसं व्यस्त ठेवते। म्हणजे युट्यूबची सुरुवात झाल्यापासून म्हणजे आता जशी मी कंटिन्यू व्हिडिओ टाकायला लागले ना तसं तर अजिबात वेळ भेटत नाहीये। कारण कसं युट्यूब मध्ये आल्यावर आहे ना म्हणजे तुमच्याशी रोज काही ना काही नवीन नवीन शेअर करायचं असतं। रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ना मला सारखं काही ना काही काम करावं लागतं। आणि कसं असतं आपण आहे ना स्वतःला आहे ना बिझी केलं पाहिजे। म्हटलं तुमच्यात जी कला आहे ना ती तुम्ही म्हणजे दाखवली पाहिजे। म्हणजे कसं काही काही महिलांना शिवण काम येत असतं, काही काहींना म्हणजे बऱ्याच साऱ्या हँडमेड वस्तू असतात की त्या व्यवस्थित बनवता येतात, पण आपण आहे ना आपल्या कलेचा उपयोग करत नाही। आपण आहे ना शांत बसून राहतो, म्हणजे येतं तरी पण आपण बनवत नाही, कंटाळा करतो असंच म्हणता येईल। म्हणजे बऱ्याच महिलांचं तेच होतं। तर आपण आहे ना आपल्यातली कला आहे ना ती म्हणजे दाखवली पाहिजे। तुम्ही ना काही छोटं मोठं काम करा ना, आपलं साधं शिवण काम असेल तर ते करा, नाही तुम्हाला म्हणजे बाहेरचं काही शिवायला वगैरे घ्यायचं तुम्ही स्वतःचे ब्लाऊज वगैरे शिवा, स्वतःचं सर्व काही म्हणजे आपल्या घरातलं सर्व काही शिवण काम जरी केलं ना तरी आपण स्वतःला बिझी ठेवू शकतो। किंवा तुम्हाला जे काही बनवता येतं ना घरगुती पदार्थ ते सर्व बनवा। आणि बऱ्याच साऱ्या मैत्रिणींना ना माझ्या युट्यूब चॅनल काढायचंय, तर म्हणजे ताईंनो युट्यूब चॅनल नक्की काढा आणि त्याच्यावरती ना कंटिन्यू व्हिडिओ टाका, नक्की आपल्याला सक्सेस भेटतं। आणि मी कसं बिझी ठेवते तर आहे ना आता सकाळपासून रुटीन जर सुरू झालं, एकदा मी उठले की रुई शाळेत जाती, 8:30ला तिला सोडायला जाते, मी 9:30ला घरी येते। त्यानंतर 11:30 पर्यंत मला घरातलं सर्व काम आवरायचं असतं, कारण 11:30ला मी तिला परत घ्यायला जाते, तर 12:30लाच घरी येते। असं रोजचं रुटीन असतं। मग 12:30ला एकदा घरी आले की त्यानंतर मग तिचं आवरून देणं, तिला जेवण वगैरे, तर यात ना 1-1:30 पर्यंतचा वेळ माझा असं कसं निघूनच जातो। त्यानंतर तिला झोपी लावायचं, ती झोपती 1.5 ते 2 तास, तोपर्यंत माझं व्हिडिओ एडिटिंग होतं। ती उठल्यानंतर मग तिचा अभ्यास घ्यायचा, तिचा अभ्यास होतो कुठं नाही तर लगेच आपली संध्याकाळची म्हणजे जे सायंकाळचं झाडू वगैरे असतं किंवा दिवसभर जे कपडे सकाळी धुतलेले असतात ते काढायचे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची। असं पूर्ण बिझी शेड्यूल झालंय, म्हणजे मला असं बाहेर कुठंच जायला वेळ भेटत नाही। म्हणजे ताईंनो आणि दादांनो आम्ही अशा प्रकारे युट्यूब मध्ये बिझी असतो। तर ही पण बिझी असते, मी पण बिझी असतो आणि माझा जॉब पण असतो आणि हिला पूर्ण घरकाम सांभाळायचं असतं, त्यामध्ये पण वेळ जातो। प्लस रुईला पण आम्हाला बघावं लागतं, रुई पण आमचा वेळ घेते। आणि रोजचे आपले जसे दैनंदिन तुमचे जसे कामं असतात तसेच आमचे पण कामं असतात, त्यातून आम्ही युट्यूबला वेळ काढत असतो। तर अशाच प्रकारे तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये वेळ काढून अशाच प्रकारे युट्यूब चॅनल तुम्ही करू शकता। सुरुवातीला थोडंसं जड जातं, नंतर होतं, हळूहळू होतं, सवय होती। आणि कसं एक आपल्याला सवय नसते, कुठलंही काम आपण सुरुवात केली ना तर त्या कामाची आपल्याला सवय नसते ना, त्यामुळे ते सुरुवातीला आपल्याला नको वाटतं, पण एकदा आपल्याला त्यात आवड निर्माण झाली ना तर काय वाटत नाही। एकदा आपण आहे ना स्वतः त्याच्यात आवड निर्माण करायची, आपल्याला काय नवीन करता येईल ना हे बघायचं, म्हणजे कुठलंही क्षेत्र असो। तर ताईंनो आणि दादांनो मला तुमच्याशी एक आता अपडेट शेअर करायची आहे आणि अपडेट अशी आहे की मी तुमच्या चॅनलचं आहे ना शॉर्ट आउट देणार आहे। शॉर्ट आउट म्हणजे थोडक्यात तुमच्या चॅनलचं प्रमोशन करणार आहे। तर तुम्ही ना 20 सेकंदाचा व्हिडिओ बनवून तिथं स्क्रीनवर जो नंबर दिलाय ना त्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे। तर त्यामध्ये काय असणार आहे तर तुमच्या चॅनलचं नाव, तुमचं नाव आणि चॅनलवरती ना तुम्ही कोणत्या प्रकारचे चॅनल कशा प्रकारचं आहे त्याविषयी माहिती, चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करतात हे सांगायचंय त्या 20 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये। आणि याचा कालावधी ना 12 डिसेंबर 2024 ते 18 डिसेंबर 2024 एवढा असणार आहे। एवढ्या पिरियडमध्ये ना जेवढे काही व्हिडिओ मला व्हॉट्सअपला येतील ना त्याचं मी ना प्रमोशन करणार आहे त्या चॅनलचं। कारण बऱ्याच साऱ्या ताईंना आहे ना म्हणजे युट्यूबमध्ये काम करायचंय आणि त्या म्हटल्या होत्या की मला सपोर्ट करा। जो माझा युट्यूबचा फर्स्ट पेमेंटचा व्हिडिओ आहे ना त्याच्या खाली खूप साऱ्या कमेंट आल्या आहे आणि हायलाइटेड कमेंट आहे त्या, म्हणून म्हटलं चला तुम्हाला थोडीशी मदत करूया।
तर इथे ना ताईंनो मी संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला. तर रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी आणि ओल्या खोबऱ्याचे आपलं शेंगदाण्याचं झिरकं म्हणतो ना आपण, ते फक्त आहे ना मी ओलं खोबरं टाकले, थोडीशी शेंगदाणे टाकले, कारण ओलं खोबरं होतं माझ्याकडं, ते फेकून देण्यापेक्षा म्हटलं ते टाकू. तसं तर आज आहे ना थालीपीठ बनवण्याचा विचार होता, पण झालं असं की माझ्या बोटाला लागलं, पुढे दाखवते तुम्हाला, त्यामुळे ना थालीपीठ कॅन्सल केले आणि अगदी साधा सोपा असा बेत बनवलाय. थोडासा गुळाचा काला पण बनवू म्हटलं, जर नाही भाजी पुरली तर इथं बघा माझ्या बोटाला आहे ना सकाळी भांडे घासता घासता असं लागलं आणि बोट खूप दुखत होतं, त्यामुळे थालीपीठ बनवले नाही. जी वरची कडी आहेत ना ती लागली, तर तिचं ना खालच्या साईडनी टोक असं चिचकोळं होतं, माझ्या लक्षातच नाही आलं आणि सकाळी भांडे घासत होते तेव्हा लागलं. तर खूप रक्त जात होतं, किती वेळ रक्त थांबत नव्हतं आणि नंतर पण आहे ना म्हणजे काही काम करायला घेतलं का सारखं त्यातून रक्त निघत होतं, त्यामुळं म्हटलं नको आजच्या दिवस, कारण ते दुखायलाही खूप लागलं होतं. त्यानंतर इथे ना कौट फोडलं, बऱ्याच दिवसाचे कौट आणून ठेवलेले होते, ते फोडलेच नव्हते. तर रुईचं चाललं मला खायचंय आई फोड, तर मग म्हटलं चला फोडू. तर कौट फोडून आणि त्यात आहे ना गुळ मिक्स करून घेतला. हे कौट आहे ना खायला खूप छान लागतात आणि कधी मधी खायला आहे ना छान वाटतात. तर रुईनी ना पहिल्यांदाच कौट खाल्लं. मी शक्यतोय ना कौट बाजारातून विकत असं आणत नाही. तर इथं कौटात आहे ना गुळ कालून घेतला आणि ते ना मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलं. मिक्सरला बारीक केलं ना तर गुळ चांगला मिक्स होतो आणि ते खायला आहे ना मग चवदार लागतं. तर इथं बघा आपलं मस्त गुळ घालून कौट तयार झालंय. तर ताईनो आज अहो भांडे घासतायत. कसं आहे आज आहे ना तिच्या हाताला लागलं ना, त्यामुळे मी भांडे घासतोय. कसं आहे मित्रांनो, कधी मध्ये करावं लागतं असं. तर माझ्या बोटाला आहे ना लागलंय, तुम्हाला मगाशी मी दाखवलं. तर ते काय होतंय, असं थोडासा धक्का लागला की त्यातून रक्त येतंय, त्यामुळे आज ते भांडे घासतायत. तिने स्वयंपाक वगैरे केला, पण म्हटलं चला भांडे मी घासतो, कारण की हात ओला होईल ना तिचा. हा रुई काय म्हणते बघा, खौट लय कडू लागला. कौट कौट. तर ताईनो सर्व काही आवरलं आता आणि आता जवळजवळ आहे ना 10 वाजत आले. नाचू नको शिवताई, रुई नाचू नको, खाल्ली गार लागते. एक तर 10 वाजत आले, तर रुईला झोपी पण लावायचंय. आज रुईला झोपी लावायला ना थोडासा उशीर झाला, नाही तर 9:30 वाजताच झोपी लावते तिला. आणि आज दिवसभर आहे ना खूप सारं काम होतं. दिवसभर आज आहे ना म्हणजे अजिबातच वेळ भेटत नाहीये. जसं आहे ना म्हणजे दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सुरू झाले केंद्रात, तेव्हापासून मी प्रहराच्या सेवेला जाते ना, तेव्हापासून खूपच बिझी शेड्यूल होऊन गेलं. कारण सकाळी उठते मी, उठल्यानंतर माझं पारायण झालं की घरातलं आवरते, सगळं आवरलं की रुईला जेव्हा शाळेत घ्यायला जाते ना तेव्हाच प्रहराच्या सेवेला जाते. तर प्रहराची सेवा आहे ना नाही म्हणता म्हणता कसं म्हणजे आपल्याला जर दुसरी कोणी व्यक्ती आली तिथं आपल्या जागेवर वाचण्यासाठी तर आपल्याला उठता येतं, तसं आपल्याला उठता येत नाही. तर मग कसं म्हणजे लवकर येत नाही तू बायका सेवेसाठी, म्हणजे कधी कधी 1.5 तास 2 तास बसावं लागतं. आज जवळजवळ ना 1.25 तास बसले आणि त्यानंतर मग बायका आल्यानंतर मग घरी आले. तर घरी आल्यानंतर रुईचं आवरलं, हे केलं, एडिटिंग केलं, तुमच्यापर्यंत आजचा व्हिडिओ पण आला, त्यानंतर परत व्हिडिओ शूट केला. असं करता करता ना म्हणजे पूर्ण शेड्यूल बिझीच होतं आज. आणि मगाशी ना कौट खाल्लं, तर कौट आहे ना खूप दिवसातून खाल्लं, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष झालं होतं तेव्हापासून कौट खाल्लेलं नव्हतं. तर कौट आहे ना खायला खूप छान लागलं. आणि मामाच्या घरचे हा टाकळीच्या काकूंताई ना त्यांनी आणलेलं होतं, तर मग गावाकडनं येताना मी घेऊन आले होते, तेच आज खाल्लं. अजून एक बाकी आहे, तर ते आता उद्या किंवा परवा खाऊ. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला 2रा गुरुवार आहे. तर असं दिवसभरचं रुटीन होतं. बोटाला लागल्यामुळं तर बोट खूप असं दुखतंय, आता सनसन करतंय, त्यामुळं आता झोपू पण वाट राहिलं, झोप पण खूप येते, एवढ्यात झोप पण होत नाहीये. तर चला ताईंनो, हा व्हिडिओ आहे ना आता छोटासाच झाला, पण इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, शॉर्ट आउटचे जे व्हिडिओ आहेत ना ते लवकरात लवकर पाठवा. 18 तारखेनंतर आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ अपलोड होण्यास सुरुवात होईल. चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.